येस, गुड मॉर्निंग ऑल. थँक्यू फॉर जॉईनिंग यंग मनी मास्टरी लाईव्ह सेशन. सो सगळ्यांचं वेलकम आहे आजच्या सेशनमध्ये. सो येस, आय थिंक आय होप की लास्ट वीक तुमचा चांगला गेला असेल. काय काय केलं लास्ट वीकमध्ये? ॲक्च्युली मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे, डीमॅट अकाउंट तुम्हाला काढायचं आहे आणि SIP तुम्हाला 500 पर मंथची चालू करायची आहे. येस, सो पिगी बँकची अमाऊंट आय थिंक सगळ्यांची 500 प्लस आली असेल. आय होप की तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंट काढलं असेल, बँक अकाउंट नंबर असेल तुमचा. ऑलरेडी मी जे म्युच्युअल फंड आहेत ते तुम्हाला शेअर केलेले आहेत, त्याच्यामधले तुम्ही कोणतेही सिलेक्ट करू शकतात. आणि येस, कोणी केलेलं आहे? येस, एक्सेप्ट निशांत. तर सध्या अकाउंट नंबर नाही आहे. ओके. येस, नंदिनी, वर्कआउट केलेलं आहे त्याच्यावर? सर माझं बँक अकाउंट ऑलरेडी ओपन आहे ओके. आणि त्याच्यात ऑलरेडी ₹500 आहेत. फक्त माझं स्वतःचं ब्रोकर अकाउंट मी थोड्या उशिरा काढतीये, जेव्हा माझा स्वतःचा फोन येईल. आता सध्या नाहीये, तर पुढच्या महिन्यापर्यंत येऊन जाईल. तर पप्पा म्हणे मग त्याच्यातच उघड, परत त्याच्यात त्याच्यात घालण्यापेक्षा. तो मी हा, नाही थांबते तसा सध्या. काही प्रॉब्लेम नाही आहे. ॲक्च्युली त्याचं युजर नेम ID पासवर्ड असतो, तर सेम तुम्ही दुसऱ्या मोबाईलमध्ये पण यूज करू शकता. दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. म्हणजे तुम्ही कुठेही काढू कोणत्याही मोबाईलवर काढू शकतात. अं, ते थोडंसं माझ्या मम्मीचं ऍप घेतल्यावर थोडं हँग पडतो ना, ओके म्हणून ओके. थोडंसं म्हणून थांबले होते मी. ओके ओके, नॉट एन इश्यू. पण डेफिनेटली त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे, राईट? कारण की दिस इज द फर्स्ट स्टेप दॅट यू हॅव टू इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड, राईट? आणि ते तुम्हाला कन्सिस्टन्सली ठेवायचं आहे. सो डेफिनेटली येस, मी तुमचे व्हिडिओ पाहतोय, व्हिडिओ खूप छान आहेत. पण कोणीही अपलोड करत नाही आहे इंस्टाग्राम, यूट्यूबवरती, फेसबुकवरती. येस, प्लीज ट्राय टू तर अपलोड सध्या इट. तर माझे एक्झाम्स सध्या तर माझे एक्झाम चालू आहे, त्यामुळे थोडं एक्झाम्सवर फोकस आहे, तर इकडं थोडं ओके लक्ष ओके. कमी देतो. ओके, दॅट्स फाईन. पण अपलोड करायला काय 1 मिनिट पण लागत नाही, राईट? मृणालीच्या आहेत, पण मृणाली पण अपलोड करत नाही. मृणालीचा एक पाहिलेला आहे मी. पण क्रिएट अ यूट्यूब चॅनल ऑल्सो, राईट? इंस्टाग्रामवर शॉर्ट स्टोरी वगैरे तुम्ही अपलोड करू शकतात. कारण की तुम्ही जे व्हिडिओ आहेत तुमच्याकडे सेव्ह ऑलरेडी, तुमच्याकडे डेटा आहेत, तर स्टार्ट अपलोडिंग इट. इंस्टाग्रामवर आपल्याला एक अकाउंट बनवायचं आहे, फेसबुक पेजवरती, आणि त्याच्यावर शॉर्ट व्हिडिओज जे आहेत ते तुमचे जे शॉर्ट व्हिडिओ ते अपलोड करायचे. आणि युट्यूबवरती तुम्हाला चॅनल बनवायचं आहे, राईट? जेणेकरून तुमचं शॉर्ट व्हिडिओमध्ये ते थोडं लाईक्स वगैरे वाढतील, राईट? ओके ओके, सो ग्रेट. येस, मृणालीने 4 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ओके, ग्रेट ग्रेट मृणाली. सो येस, लास्ट सेशनचं कोणी ओव्हरव्ह्यू सांगेल? लास्ट सेशनमध्ये आपण काय शिकलो मॉड्यूल 7 मध्ये? सायकोलॉजी ऑफ मनी. येस. येस, निशांत, नंदिनी. ओके ओके ओके, दॅट्स फाईन. ओके, सायकोलॉजी ऑफ मनीमध्ये आपण मोस्टली सायकोलॉजी काय असते मनीबद्दलची, मनीबद्दलची मानसिकता काय असते ते आपण शिकलो होतो, राईट? मी थोडं तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतो त्याच्याबद्दल, की आपला एक्सपेन्सेस आपण कोणत्या इमोशनवरती स्पेंड करतो, राईट? आपण जर रागात असलो किंवा एखादा हॅपीनेस असला किंवा सॅडनेस असला, त्याच्यामध्ये आपण एक्सपेन्सेस करत असतो. किंवा आपल्याला एन्झायटी असते, कोणाला आपण आपल्या मित्रा वगैरेला जर पाहिलं तर तिथं डेफिनेटली आपल्याला वाटतं की यार याच्याजवळ आहे तर ते माझ्याकडे असायला पाहिजे, तिथं आपण एक्सपेन्स करतो, राईट? पण आपल्याला इमोशनवर कंट्रोल करायचं आहे. इमोशन बेसिसवर कधी आपल्याला स्पेंड नाही करायचं आहे, राईट? सो हे सगळं आपण मॉड्यूल 7 मध्ये शिकलो होतो. सो आजचा जो मॉड्यूल आहे, मॉड्यूल 8, तो आहे बेसिकली करिअर अँड इन्कम ग्रोथ. हा पण एक इम्पॉर्टंट मॉड्यूल आहे. सो लेट मी शेअर माय स्क्रीन. हे सगळ्यांना स्क्रीन दिसते? येस. येस सर. हो हो हो. येस. सो नेक्स्ट जो मॉड्यूल आहे आपला, मॉड्यूल 8. टोटल आपले 10 मॉड्यूल आहेत, राईट?
तो या 10 मधलं आपलं सध्या मॉड्यूल 8 चालू आहे, तर 2 सेशन अजून राहिलेले आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक्स्ट्रा 1-2 सेशन शिकवणार आहे, जे की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुम्ही ते इम्प्लिमेंट करू शकतात. राईट. सो मॉड्यूल 8 आहे करिअर अँड इन्कम ग्रोथ. राईट. सगळ्यांना आपल्या पॅरेंट्सलाही आपल्या फ्युचरचं टेन्शन असते की आपलं करिअर कशामध्ये व्हायला पाहिजे. कधी कधी काय होतं की करिअर चूज करताना आपण ॲज अ जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्या प्रेशराईजमध्ये जाऊन आपण एक चुकीचं करिअर निवडतो. राईट. आपल्या ज्या इच्छा असतात किंवा आपलं जो स्किल असतात आपण त्याच्या व्यतिरिक्त जाऊन आपण दुसरं काही करतो. आणि जेव्हा आपण त्या करिअरमध्ये जातो त्या करिअरमध्ये जसं जसं टाइम निघत जातो तसं तसं आपल्याला त्याच्यामध्ये रस राहत नाही किंवा आपल्याला तो करिअर जो आहे किंवा तो जो जॉब असेल किंवा काही बिझनेस असेल तो आपल्याला आवडत नाही. राईट. त्याच्यानंतर काय होते की आपण तो बिझनेस बंद करतो किंवा जॉब क्विट करतो. त्याच्यासोबत आपल्याला इन्कम ग्रोथ पण होणे फार गरजेचं आहे. कारण की आपल्याला करिअर अशी चूज करायचे ज्याच्यामध्ये आपल्याला इन्कम ग्रोथ भेटेल. दॅट इज अ पर्पशन ऑफ मॉड्यूल 8. एक्सप्लोरिंग अपॉर्च्युनिटी बिल्डिंग युअर फ्युचर. म्हणजे आपल्याला काय करायचे अपॉर्च्युनिटी जे एक्सप्लोर करायचे आहे आणि त्याच्यानुसार आपलं फ्युचर बिल्डअप करायचं आहे. राईट. तर करिअरमध्ये जात असताना वेगवेगळ्या टाईपचे करिअर आहे, जसं कोणी बिझनेसमॅनचं जॉब असेल, कोणी स्वतःचं यूट्यूब चॅनल ओपन करते, कोणी कॅटरिंगचं काम करते, कोणी ॲज अ टेलरिंगचं काम करते, कोणी डॉक्टर होतो. राईट. वेगवेगळे करिअर ऑप्शन चूज करण्यासाठी आपले असतात. जसं तुम्ही 10वी-12वीमध्ये आहात. राईट. तुमच्याकडे वेगवेगळे करिअर ऑप्शन्स आहेत. कोणी सायन्स घेते, कोणी इंजिनिअरिंगसाठी जाण्यासाठी डॉक्टर करण्यासाठी सायन्स घेते, कोणी आर्ट कॉमर्स घेते. राईट. सो वेगवेगळे इन्कम करिअर्स असतात अ, ज्याच्यामध्ये आपण आपल्याला करिअर घडवायचं असतं. पण ॲक्च्युली करिअर आपल्याला पहिल्यापासून माहीत असणे फार गरजेचं आहे. म्हणजे कोणतं करिअर माझ्यासाठी चांगलं आहे. कारण की असं का कधी कधी काय होतं की पॅरेंट्स जे आहेत ते मुलांना फोर्स करतात बिकॉज ऑफ की बाजूचा शेजारचा मुलगा किंवा मुलगी ती सायन्स घेतलंय तिने किंवा ते इंजिनियरला जात आहेत किंवा ते डॉक्टर MBBS ला जात आहेत. तर डेफिनेटली ते पण प्रेशर सोसायटी प्रेशर जे आहे सोशल प्रेशर जे ज्याला म्हणतो आपण ते पण आपल्यावर असते. कारण की त्याच्यानुसार काय होते की कधी कधी आपल्याकडून चुकीचे निर्णय घेतले जातात, कधी चुकीचे करिअर पाथ चूज केले जातात. त्याच्यामुळे समोर जाऊन नुकसान आपलं होते. कारण की त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट नसतो. इंटरेस्ट नसल्यामुळे काय होते की त्याच्यामध्ये आपल्याला एज्युकेशन घेताना प्रॉब्लेम्स येतात. आपल्याला कधी कधी असं वाटतं की बोरिंग आहे किंवा हे मला समजत नाही, माझं सगळं जे शिकवलं ते डोक्याच्या वरून जात आहे. तर त्या प्रॉब्लेम्स आपल्याला लाईफमध्ये येऊ शकतात. त्यामुळे करिअर हे चूज करणं फार इम्पॉर्टंट आहे. सो स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत की करिअर सोबत आपण इन्कम ग्रोथ कसं करू शकतो. राईट. सो नेक्स्ट व्हॉट इज करिअर. करिअर काय? करिअर इज मोर दॅन अ जॉब. राईट. करिअर हे काय? मोर दॅन अ जॉब. Okay. So career is a more than a job. It's a journey of learning, growth and achievement. It's reflect your passion, skill and long term goals. म्हणजे करिअर जे आहे म्हणजे तुमचं जे एज्युकेशन करिअर नंतर जे फायनान्शियल करिअर येते किंवा तुम्ही त्याच्यात कमवायला लागतात किंवा तुम्ही एकाला बिझनेस ओपन करतात किंवा जॉब करतात. म्हणजे हे जॉबपेक्षा मोर दॅन जॉब. कारण की जॉब तर तुम्ही करणारच. राईट. स्टार्टिंगला जेव्हा जॉब करता जेव्हा एक्सपिरियन्स घेतात एक्सपिरियन्स थ्रू मग तुम्हाला काहीतरी एक्सपिरियन्स भेटते त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं की नाही मी याच्यात दुसरं अजून काहीतरी माझं स्वतःचं करिअर करू शकतो. राईट. जसं तुम्ही जॉब करत आहात कुठं प्रायव्हेटमध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये तर त्याच्यासोबत तुम्ही एक बिझनेस स्टार्ट करू शकतात. दॅट बिझनेस इज कॉल्ड एज युअर करिअर. म्हणजे त्या पर्टिक्युलर करिअर म्हणजे काय की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुमचं बिझनेस ओपनिंग तुम्ही कसं करतात. राईट. जसं की कॅटरिंगचा बिझनेस असेल, कोणी शॉप टाकली असेल. राईट. कपड्याचं क्लोथचं शॉप असेल. राईट. त्याच्यानंतर वेगवेगळे जसं फायनान्शियल एज्युकेशन आहे, तुम्ही फायनान्शियल एज्युकेशन शिकवायला बघताय, कोणी आर्किटेक्ट करते. राईट. तर ते ॲज अ करिअर पाथ तुम्ही चूज करतात. पण हा हा जो करिअर आहे तो कशामुळे डेव्हलप होतो? इट्स अ जर्नी ऑफ लर्निंग, ग्रोथ अँड अचिव्हमेंट. म्हणजे त्याच्यात तुम्ही काय शिकतात त्या करिअरबद्दल शिकतात, त्याच्याबद्दल ग्रोथ होतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला अचिव्हमेंट भेटते. म्हणजे ज्याच्यात तुम्हाला चांगलं फील होते म्हणजे तुम्ही तुम्ही ज्याच्यात पॅशनेटेड आहात, तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्यामध्ये जर तुम्ही करिअर केला तर डेफिनेटली त्याच्यामध्ये तुम्ही चांगली ग्रोथ करू शकतात आणि चांगलं अचिव्हमेंट करू शकतात. राईट.
जसं सचिन तेंडुलकरचं एक्झाम्पल घेतलं तर त्याचं करिअर त्यांनी कुठे बनवलंय क्रिकेटमध्ये. सानिया मिर्झाचं एक्झाम्पल घेतलं त्यांनी तिचं करिअर कुठे बनवलंय टेनिसमध्ये, राईट. जर आपण व्हाईस वर्सा जर केलं असतं तर सचिन तेंडुलकर म्हटलं असतं की तू क्रिकेट सोडून फुटबॉलमध्ये जा, तर तिथे त्याचं करिअर बनलं असतं का? नाही, कारण की त्यांनी त्याचं पॅशन फॉलो केलं, राईट. त्याची स्किल फॉलो केली, म्हणजे त्याचं स्किल, त्याचं पॅशन जिथे होतं ते त्यांनी फॉलो केलं. तर डेफिनेटली आपल्याला जे आवडते, जे स्किल आपल्याकडे आहेत, जे आपण पॅशनेटेड आहेत, जसं मृणालीने मला एक मेसेज केला होता की तिला इन्व्हायरमेंट सब्जेक्टमध्ये करिअर करायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये, तर डेफिनेटली तिने त्याचं पॅशन फॉलो केलं. पॅरेंट्सचं म्हणणं वेगळं होतं, पण तिने तिचं पॅशन फॉलो केलं बिकॉज तिला माहिती आहे की मी त्याच्यात करिअर करू शकते, राईट. सो डेफिनेटली आपल्याला पण ते करिअर चूज पाथ निवडायचं आहे. दुसऱ्यांना सांगितलं म्हणून ते आपल्याला करायचं नाही. आपल्याला काय वाटते त्याच्याबद्दल, मला काय नॉलेज आहे, मला ते कशा रिलेटेड करता येईल, म्हणजे माझ्या करिअर सोबत ते कसं जोडू शकते, किंवा मी त्याच्यात कितीपर्यंत अचिव्हमेंट किंवा किती ग्रोथ करू शकतो त्याच्यावर डिपेंड असते, राईट. सो इट्स अ लॉंग टर्म गोल, म्हणजे कारण की आयुष्याच्या शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे. डेफिनेटली त्याच्यात तुम्हाला काही ना काही नवीन गोष्टी शिकावंच लागणार आहे. त्याच्यात तुम्हाला लर्निंग करायच लागणार आहे, प्रॉपर एज्युकेशन त्याच्यात तुम्हाला घ्यावं लागणार आहे, राईट. So let's start with the introduction. In today's world, one source of income is often not enough. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की एक सोर्स ऑफ इन्कम, म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये फक्त तो एक जण जर कमवत असेल, फक्त सॅलरीमध्ये असेल, तर डेफिनेटली इज नॉट इनफ फॉर युअर फॅमिली. म्हणजे सपोज जर 1 लाख रुपये कमवणारा व्यक्ती आहे घरात, आणि जर 5-6 जण जर फॅमिलीमध्ये असले, राईट, तर डेफिनेटली तिथे जे आहेत तिथे तुम्हाला काहीतरी गोष्टी ज्या आहेत, ऑपॉर्च्युनिटी आहे, ते मिस करावं लागतात बिकॉज ऑफ तुमचे एक्सपेन्सेस जास्त आहे, तुमची सॅलरी कमी आहे, म्हणजे तुमचं इन्कम कमी आहे, राईट. कारण की सॅलरी बेसवर तुम्ही कधीच फायनान्शियल फ्रीडम होऊ शकत नाही, किंवा तुमचं करिअर, म्हणजे तुमचं फायनान्शियल फ्युचर आहे ते कधीच सिक्युअर होऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला कोणता ना कोणता त्याच्यासोबत बिझनेस चालू करावा लागेल, पॅसिव्ह इन्कम सोर्स जनरेट करावं लागतील, जेणेकरून तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकतात, राईट. एक्सक्यूज मी. So yes, technology has created many opportunity for student to learn and build a successful career even before graduation. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन होण्यापूर्वी तुम्ही अशा स्किल डेव्हलप करू शकतात, अशा ते काही टेक्नॉलॉजी आहेत त्याच्यावर तुम्ही स्किल डेव्हलप करून, लर्निंग करून, एज्युकेशन घेऊन तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी क्रिएट करू शकतात फॉर अर्निंग द मनी बिफोर युअर ग्रॅज्युएशन. म्हणजे तुमचे ग्रॅज्युएशन व्हायच्या पहिले तुम्ही काही अशा गोष्टी भरपूर आहेत तुमच्याकडे स्किल, जसं आता मृणालीचं जर एक्झाम्पल घेतलं तर तिला ड्रॉइंगची, म्हणजे ड्रॉइंग तिला आवडते करायला. सो डेफिनेटली ती तिच्यात करिअर करू शकते ॲज अ साईड बिझनेस म्हणून. जसं निशांतला फायनान्शियल एज्युकेशन करायचंय, राईट. फायनान्शियल एज्युकेशनमध्ये निशांत डेफिनेटली दुसऱ्याला फायनान्शियल एज्युकेशन देऊ शकते. त्याच्यानंतर नंदिनी आहे, नंदिनीला आर्किटेक्ट आहे, आर्किटेक्ट तिचं पॅशन आहे, तर ती त्याच्या आर्किटेक्टमध्ये तिचं करिअर फॉलो करू शकते, राईट. बिफोर ग्रॅज्युएशन ती नॉलेज घेऊन, स्किल डेव्हलप करून दुसऱ्याला सांगू शकते. जसं ती आता संभाजीनगरमध्ये राहते, कुठे कन्स्ट्रक्शन वगैरे चालू असेल तर तिथे जाऊन ते त्याचा अप्रोच घेऊन तिथे त्यांना सजेस्ट करू शकते, राईट. सो दीज आर द करिअर अपॉर्च्युनिटी तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला भेटू शकतात, राईट. सो तुम्ही जर पाहिलं तर युअर इन्कम ग्रो व्हेन युअर स्किल ग्रो. म्हणजे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचं इन्कम केव्हा वाढणार आहे, जेव्हा तुमचे स्किल ग्रो होतील. तुमच्याकडे ज्या स्किल आहेत, जेव्हा ते ग्रो होतील, जेव्हा तुम्ही एज्युकेशन घ्याल, जेव्हा तुम्ही स्किल डेव्हलप कराल नवीन नवीन, तेव्हा तुमचं इन्कम ग्रो होणार आहे, राईट. तर ही गोष्ट नेहमी तुम्ही एक लक्षात ठेवायला पाहिजे की पर्टिक्युलर फक्त सॅलरी पर्सन राहून तुम्ही तुमचे गोल अचीव करू शकणार नाही, राईट. इथपर्यंत क्लिअर आहे? येस. येस. सो फ्रीलान्सिंग बेसिक्स, तर त्याचे नवीन नवीन करिअर ग्रो करण्याचे फ्रीलान्सिंग बेसिक एक नवीन टॉपिक आहे याच्यात, की आपण आपलं करिअर कसं करू शकतो. आता फ्रीलान्सिंग म्हणजे काय, की हा फुल टाइम जॉब नसतो, हा पार्ट टाइम जॉब असतो. जसं तुमच्या वडील वगैरे, पॅरेंट्स वगैरे जर बिझनेस करत असतील तर ते कोणाचे कोणाचे तरी पार्ट टाइम जॉबमध्ये, म्हणजे एखाद्या कंपनीचं प्रोडक्ट घेतात, जसं पॅकेजिंगचं असलं, राईट. पॅकेजिंग तुम्ही प्रोव्हाइड करू शकतात. सपोज एखादा आईस्क्रीम
आईस्क्रीमचा बिझनेस असेल, आईस्क्रीम त्यांनी क्रिएट केलेली, पण त्याला पॅकेजिंगसाठी त्याच्याकडे टाइम नाही, तर तो काय करतो, पॅकेजिंग जी आहे आईस्क्रीमची, त्याचे जे डबे म्हणजे बॉक्स वगैरे जो भेटतो, त्याची जी पॅकेजिंग होते ते तो दुसऱ्या व्यक्तीकडून मागवतो किंवा दुसऱ्या कंपनीकडून मागवतो. तर तिथं काय झालं, ॲज अ फ्रीलान्सिंग बेसिक, म्हणजे तो ॲज अ दुसरा व्यक्ती जो आहे तो ॲज अ फ्रीलान्सिंग म्हणून जॉब तिथे ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करू शकतो. राईट. फ्रीलान्सिंग म्हणजे काय होते, फ्रीलान्सिंग मीन्स वर्किंग इंडिपेंडेंटली फॉर फॉर डिफरंट क्लायंट इन्स्टेड ऑफ वर्किंग फुल टाइम फॉर अ वन कंपनी. म्हणजे फक्त एका कंपनीसाठी काम न करता तो डिफरंट क्लायंटसाठी काम करतो, जेणेकरून यू गेट पेड फॉर युअर स्किल ऑन अ प्रोजेक्ट बेसिस. म्हणजे त्या प्रोजेक्टनुसार तुम्हाला त्याच्यावर पेमेंट भेटते. राईट. सर एक्झाम्पल द्यायचं झालं तर कॉलेज स्टुडंट हु नोज ग्राफिक डिझाईन, क्रिएट लोगोज फॉर बिझनेस, तो काय करू शकतो, 2,000 ते 10,000 पर्यंत तो अर्निंग करू शकतो. जसं तुमच्याकडे स्किल आहे, राईट, त्या स्किलनुसार तुम्ही तुमचे क्लायंट शोधू शकता, त्या क्लायंटला तुम्ही अप्रोच करू शकता. देन यू कॅन अर्निंग ॲज अ पार्ट टाइम ओव्हर देअर. म्हणजे तुम्ही ॲज अ पार्ट टाइम जॉब करू शकतात. तसं आता सॉफ्टवेअर इंजिनिअरमध्ये म्हटलं तर फ्रीलान्सिंग भरपूर चालते, की एखादा प्रोजेक्ट जर असला, राईट, एखाद्या कंपनीला मी अप्रोच करू शकतो की मी ॲज अ पार्ट टाइम 2-3 घंटे तुमच्या प्रोजेक्टवर काम करतो, त्याचं टास्क कंप्लीट झाल्यानंतर मग मला ते पेमेंट तिथून रिसिव्ह शकते. दॅट इज कॉल्ड अ फ्रीलान्सिंग बेसिस. इट्स नॉट अ फुल टाइम जॉब, इट्स अ पार्ट टाइम. पार्ट टाइम म्हणजे 3-4 अवर्स किंवा 4 to 5 अवर्स तुम्ही त्याच्यावर काम करसाल आणि ते तुमचं जे पण काम आहे ते डन झाल्यावर तुम्हाला तिथून पेमेंट रिसिव्ह होऊ शकतं. राईट. सो येस, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे कोणाला? नो नो सर. ओके. सो नेक्स्ट आहे पॉप्युलर फ्रीलान्सिंग स्किल. दीज आर द स्किल, जसं ग्राफिक डिझायनर आहे, व्हिडिओ एडिटिंग आहे, कंटेंट रायटिंग आहे, वेबसाईट डेव्हलपमेंट आहे, ॲप डेव्हलपमेंट आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, डिजिटल मार्केटिंग तुम्ही करू शकता, सोशल मीडिया मॅनेजमेंट, राईट, डेटा एंट्री आहे, ए आय अँड प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. सो दीज आर द पॉप्युलर फ्रीलान्सिंग स्किल आहेत. त्याच्यामध्ये ग्राफिक डिझायनिंग करू शकता, व्हिडिओ एडिटिंग, जसं तुम्ही आता व्हिडिओ बनवतायत, पोस्ट करतायत, तर ते व्हिडिओ एडिटिंग तुम्ही कशा प्रकारे करू शकतात, जेणेकरून दुसऱ्यांना तुम्ही ते विकू शकतात. की जसं मी तुम्हाला एक अट्रॅक्टिव्ह व्हिडिओ एडिटिंग करून देऊ शकते, जसं आपण इथं बोलतोय समोर तेच व्हिज्युअलाइज होत आहे, राईट. तर त्या प्रकारे तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करू शकता. कंटेंट रायटिंग आहे, कंटेंट, फेसबुक कंटेंट रायटिंग, इंस्टाग्राममध्ये कंटेंट रायटिंग, तिथे तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकतात. वेबसाईट डेव्हलपमेंट म्हणजे एखादी जर तुम्ही वेबसाईट बनवली, जसं ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर तुम्ही एखादी वेबसाईट बनवली आणि वेबसाईटमध्ये तुम्ही लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, जसं की अ, तुम्ही तिथून काही पण प्रोडक्ट विकत घेऊ शकता, जसं बुक असेल किंवा ग्रोसरी असेल, ज्या डेली यूज करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही वेबसाईट थ्रू बनवून ते तिथून विकू शकतात. ॲप डेव्हलपमेंट आहे, एखादा तुम्ही ॲप बनवला, राईट, जसे की आपण शॉपिंग ॲप आहे, गेम्स आहेत, तर त्याप्रमाणे तुम्ही एक ॲप डेव्हलपमेंट करून तुम्ही ते विकू शकता. डिजिटल मार्केटिंग आहे, त्याच्यानंतर सोशल मीडिया मॅनेजमेंट, राईट. सो दीज आर द पॉप्युलर फ्रीलान्सिंग स्किल्स. त्याचे बेनिफिट्स काय होता, फ्लेक्झिबल वर्किंग अवर्स, म्हणजे तुम्हाला असं टाइम लिमिट नाहीये, तुम्ही तुमच्या वेळेनुसार ते काम करू शकतात, राईट, ऑन युअर फ्री टाइम, राईट. वर्क फ्रॉम एनिवेअर, तुम्ही कुठूनही ते वर्क करू शकता. तुम्हाला फक्त काय पाहिजे, एक लॅपटॉप तुमच्याजवळ पाहिजे, ज्या तुमच्या स्किलसाठी लागणाऱ्या गोष्टी ते तुमच्याजवळ पाहिजे. वर्क फ्रॉम एनिवेअर, तुम्ही कुठेही असाल तर ते काम तुम्ही करू शकतात. अर्न वाईल स्टडी, म्हणजे जेव्हा तुम्ही शिकत पण असाल, एज्युकेशन घेत असाल तरी तुम्ही तिथून पैसा कमवू शकतात. बिल्ड एक्सपिरियन्स बिफोर ग्रॅज्युएशन, म्हणजे तुम्ही काय करू शकतात, तुमचा एक्सपिरियन्स जे आहे तो तुम्ही डेव्हलप करू शकतात. म्हणजे ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्ही चांगला तुमचा एक एक्सपिरियन्स इथे डेव्हलप करू शकतात. येस. सो इथपर्यंत क्लिअर आहे? येस. ये ओके. सो नेक्स्ट आहे सेकंड, साईड इन्कम आयडिया फॉर स्टुडंट. म्हणजे साईड इन्कम जे आयडिया आहे ते कोणकोणत्या तुम्ही करू शकतात. स्टुडंट डोंट ऑलवेज नीड अ फुल टाइम जॉब, राईट. Student don't always need a full-time job. Small income sources can help pay for education, build saving and develop financial independence. म्हणजे तुम्ही जेव्हा शिकत आहात किंवा ग्रॅज्युएशनला आहात, तर तुम्ही तुमचा याचं पार्ट टाइम जॉब करून पण तुम्ही काही इन्कम सोर्स जनरेट करू शकतात, राईट. दॅट इज कॉल्ड ॲज अ साईड इन्कम.
तर ते कशा प्रकारे तुम्ही करू शकता? पॉप्युलर साईड इन्कम आयडियाज कोणकोणत्या आहेत? तर ऑनलाईन ट्युटोरियलमध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये टीच मॅथ, इंग्लिश, सायन्स, कोडिंग और लँग्वेजेस. तर ऑनलाईन ट्युटोरियलमध्ये तुम्ही काय करू शकता? तुमचा ऑनलाईन कोर्स प्रोडक्ट तुम्ही बनवू शकतात. राईट, एक ऑनलाईन प्रोडक्ट तुम्ही बनवू शकता. जसं कोणाला फायनान्सचं असेल, कोणाला आर्किटेक्टचं असेल, कोणाला पेंटिंगचं असेल, तर तुम्ही त्याच्याबद्दल ऑनलाईन कोर्स बनवू शकतात की पेंटिंग कशा प्रकारे केले पाहिजे. नवीन नवीन आर्किटेक्चर आहेत तर ते आर्किटेक्चर थ्रू तुम्ही 1,000 स्क्वेअर फीटची जागा आहे तर त्याच्यामध्ये थ्री थ्री विलास कसं कशा प्रकारे बनवू शकतात. त्याच्यानंतर तुमच्याकडे फायनान्सचं नॉलेज आहे तर तुम्ही फायनान्सविषयी काही कोर्सेस क्रिएट करू शकतात. दॅट इज ऑनलाईन ट्युटोरियल. टीच मॅथ, इंग्लिश, सायन्स म्हणजे जे तुम्हाला सब्जेक्ट आवडत असतील त्याच्याबद्दल तुम्ही तिथे याचं एज्युकेट करू शकतात. जसं एक्झाम्पल दिलेलं आहे की स्टुडंट टीचर्स स्कूल चिल्ड्रन फॉर 2 hours डेली अँड 8,000 20,000 पर मंथ. म्हणजे तुम्ही स्टुडंटला शिकवू शकतात. डेली 1 hour तुम्हाला शिकवायचं आहे तुमच्या स्किलनुसार. तुम्ही काय स्किल लोकांना म्हणजे तुमच्या क्लायंटला देऊ शकतात त्याच्या बेसिसवर तुम्ही अर्निंग करू शकतात. नंतर कंटेंट क्रिएशन आहे. जसंच क्रिएट व्हिडिओ ऑन यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, राईट. तुम्ही तुमचे यूट्यूब व्हिडिओ वगैरे क्रिएट करू शकतात जे की लोकांना अट्रॅक्टिव्ह वाटतील. तर त्या बेसिसवर तुम्ही टॉपिक्स कोणकोणते घेऊ शकतात? तुम्ही फायनान्स असेल, एज्युकेशन असेल, टेक्नॉलॉजी असेल, फिटनेस असेल, कुकिंग असेल. तुम्हाला जर कुकिंग येत असली, तुम्ही जर फिटनेस ला तुम्हाला आवड असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही व्हिडिओ बनवू शकतात. त्याच्यानंतर कंटेंट क्रिएट करू शकतात जेणेकरून तुम्हाला यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकवरून तिथून अर्निंग चालू होईल. पण तुम्हाला ते डेली बेसिसवर करावं लागेल. कारण की जेव्हा तुम्ही एखादा जर व्हिडिओ व्हायरल झाला तुमचा तर डेफिनेटली तुम्हाला ते हेल्प करेल तिथून इन्कम जनरेट करण्यासाठी. जसं आता तुम्ही टॉपिक निवडलेला आहे, जसं तुम्ही बुक रीड करतायत, राईट. रोंडा बनियाची द मॅजिक बुक, राईट, द सिक्रेट बुक. तर त्याच्यानुसार तुम्ही जे व्हिडिओ बनवत आहे ग्रॅटिट्यूडचे, तर त्याच्यानुसार तुम्ही ते व्हिडिओज अपलोड करू शकता यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक थोडा अजून अट्रॅक्टिव्ह बनवून. तर त्याच्यानुसार तुम्हाला तिथे फायदा होईल, राईट. त्याच्यानंतर सेलिंग डिजिटल प्रोडक्ट. याच्यामध्ये की डिजिटल प्रोडक्ट तुम्ही काय काय विकू शकता? ई बुक्स आहे, नोट्स आहे, रिझ्यूम टेम्पलेट, कॅनवा टेम्पलेट, ऑनलाईन कोर्सेस. जसं मी आता बोललो की तुम्ही तुमचा एक कोर्स क्रिएट करू शकतात, तो ऑनलाईन अपलोड करू शकतात, राईट. त्याच्यानुसार तुम्ही ऑनलाईन कोर्स तुमचा विकू शकतात. वन्स क्रिएटेड दिस प्रोडक्ट कॅन बी सोल्ड मल्टिपल टाइम. म्हणजे एकदा जर तुम्ही बनवला तर तुम्ही कितीही वेळेस तो विकू शकतात. जसं ई बुक आहे, जर कोणी बुक रायटिंग केले असेल, जसं आता माझी बुक आहे द कॉस्ट ऑफ क्विक मनी, आता तर नेक्स्ट मंथला रिलीज होणार आहे अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती. त्याच्यानंतर नोट्स आहे, तुमचे काही नोट्स असतील, तुम्ही ज्या सब्जेक्टमध्ये मास्टर आहात त्याचे नोट्स बनवून तुम्ही ते ऑनलाईन देऊ शकतात की या नोट्स मी इथे अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही ₹10, ₹5, ₹100 चार्ज करू शकतात. रिझ्यूम टेम्पलेट आहे, तुम्ही जेव्हा जॉबला जाल तेव्हा एक रिझ्यूम फॉर्मॅट लागतो कंपनीसाठी, त्याच्यासाठी तुम्हाला टेम्पलेट बनवता येईल. कॅनवा टेम्पलेट आहे, कॅनवामध्ये आपण भरपूर काही गोष्टी बनवू शकतो, राईट. ऑनलाईन कोर्सेस आहेत, कोणतेही ऑनलाईन कोर्सेस तुम्ही बनवू शकतात. सो दीज आर द पॉप्युलर साईड इन्कम आयडियाज, राईट. तुम्ही त्याच्यानुसार साईड इन्कम करू शकतात.